आज आपण करणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी। तर पहिल्यांदा हे स्वच्छ धुवून घेऊया। तर अशा प्रकारे आपण ही कांद्याची पातीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि निथळत ठेवलेली आहे। तर आता हे कांदे धुवून घेतलेले आहे आणि ही भाजी त्याचा पाला पण आपण घालतोय आणि आजची भाजी आम्ही वेगळी म्हणजे बेसन घालून करणार आहोत। बेसन घातलेली ना ही भाजी कांद्याच्या पातीची खूपच छान लागते। तर आता तेल छान तापलेलं आहे आणि त्याच्यात आपण पहिल्यांदा घालतोय हिंग, कांदा। हा आपण ह्याचाच कांदा घेतलेला आहे, कांद्याच्या पातीचाच कांदा आहे ना। आणि आपण हा कांदा छान परतून आणि भाजून घेतोय। मसाला, हळद आणि हे घालून आपण सगळं परतून घेऊया आणि हे छान परतलेलं आहे। आता आपण हा पात घालतोय, मीठ आणि आता आपण झाकण ठेवलेलं आहे। वाफेवरती पण ही छान भाजी होते आणि आता छान वाफ आलेली आहे आणि आपण त्याच्यात बेसन घालतोय, सुकच घालतोय आणि हे ढवळून घेतोय कमी। आणि त्याला छान अशी वाफ आलेली आहे। आता आपण ही भाजी परतून घेऊया आणि मग ना त्याचा असा छान गोळा जमून येतो। हे आपण खरपूस भाजून घ्यायचं आणि ही भाजी चपाती सोबतच छान लागते। एकदा तुम्ही पण करून बघा, खूप चांगली वाटते खायला। धन्यवाद।